केअरमधून पैसे घ्या असं म्हणाला, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा? का महाराष्ट्र राष्ट्रात येत नाही? पंजाब राष्ट्रात येत नाही? राष्ट्र म्हणजे काय, फक्त गुजरात आहे? ही आपत्ती जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं धान्य संपूर्ण देशात जात असेल तरी राष्ट्रीय आपत्ती का नसावी? त्यांच्या जाऊ द्या, मी आता काही शब्द वापरत नाही. त्यांच्या ह्याचा दुष्काळ असेल तो, पण काय असेल त्याला काय शब्द लावायचं लावा, पण पहिली शेतकऱ्याला मदत करा. पीएम केअर फंडाला महाराष्ट्रातून साधारण 2.5 लाख कोटी मिळाले. हो ना, उद्योगपतींकडून महाराष्ट्र. हां नाही आता संजय राऊत यांनी जी माहिती दिली की त्यावेळेला PM केअर फंडाला महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडनं आणि सगळ्यांकडनं, तेव्हा भाजपच्या आमदार खासदारांनी सुद्धा PM केअर फंडला मदत केली होती. साधारणतः 2.5 लाख कोटी होती. मग त्यातले 25,000 कोटी 50,000 कोटी आज जर दिले तर माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होतोय. तर PM केअर फंडाचा पैसा वापरा आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. हेक्टरी 50,000 रुपये त्याला द्या. मी मार्ग दाखवतोय त्यांना. म्हणजे मी स्टिकर आहे ते बदलले गेले. स्थानिक आपत्ती जी आहे ती वगळली गेली. नेमके कंपनीच्या फायद्यासाठी चालले का? नक्कीच आहे. पीक विमा हा एक धंदा झालेला आहे त्यांचा, कंपन्यांचा, आणि ह्याचासुद्धा जबाबदार कंपन्यांना एकदा मागे आम्ही विचारला होता, तसं आम्हाला विचारावं लागेल, कारण त्यांनी निकष बदललेले आहेत. मग पीक विमा नाही तर कामाला कधी येणार? मग फक्त पैसे तुम्ही गोळा करताय, सरकारकडनं पण करताय. म्हणजे 1 रुपयात पीक विमा, म्हणजे बाकीचे सरकारने म्हणजे जनतेचाच पैसा त्यांना दिलेला आहे. मी आता जे बोलायचं ते बोलले, ते केंद्र ऐकेल ना. ठीक आहे, सगळ्या धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.